प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। आलंय का बघा, लक्षात घ्या। घोडगे सोनवडे घाट रस्त्याची सुरुवात सन्माननीय राणे साहेबांनी तेव्हा केली। मागच्या 10 वर्षामध्ये टीपीआरच्या नावाखाली मागच्या लोकप्रतिनिधीने लोकांना टोपी घालायचं काम केलं। टीपीआर असा बनत नसतो, पण ते लोकांना असं सांगण्यात आलं की टीपीआर मुळे हा प्रकल्प रखडलाय। टीपीआर मिळवण्याच्या अगोदर टेक्निकल प्रोसिजर असते, ईसी क्लिअरन्स असतो, टीओआर असतो, काही प्रस्ताव आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून हे करावं लागतं। आपण म्हणतो ना त्याला, जसं IIT पवई कडून आपल्याला रिपोर्ट आला, रिपोर्ट सादर करावा लागतो। ईसीनी जेव्हा सुचवलं की अनेक घाट रस्ते आहेत, तर तुम्हाला नवीन घाट रस्ता का पाहिजे, हे आम्हाला आता सांगावं लागलं 2024 नंतर। तोपर्यंत आम्हाला नवीन घाट रस्ता का हवा आहे हे शासनाला माहित सुद्धा नव्हतं, ईसीला माहित म्हणजे एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटला माहित नव्हतं। आम्ही पटवून दिलं। त्याच्यानंतर ईसीनी तरी देखील IIT पवई कडे रिपोर्ट मागितला की तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला रिपोर्ट द्या। रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांची खात्री पटली की हा सर्वात म्हणजे 1:30 रेशिओ, त्याचा अर्थ काय होतो की सर्वात कमी स्लोप या सगळ्या घाट रस्त्यांचा, जो आतापर्यंतचे जे घाट रस्ते झाले, सर्वात कमी वळण आणि सर्वात कमी स्लोप हा आपल्याला घोडगे सोनवडे घाट रस्त्याला मिळणार, म्हणून हा सँक्शन झाला। हा IIT पवई कडून रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यानंतर केंद्र सरकारकडून जो TOR आला, जो परवा आला, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या टेक्निकल सँक्शन आपल्याला मिळाल्या, सगळ्या परवानग्या आपल्याला मिळाल्या। आता राहिली जनसुनावणी, जे आपल्याला जिल्हा प्रशासनाने करायची आहे, ज्याची बैठक मी आता मंगळवारी ठेवली आहे। आणि राहिले काही लोकांचे हे लँड ॲक्विजिशनचे पैसे। हे 2 विषय झाले जे आम्हाला 1.5 महिन्याच्या आत आटपायचे। तर आम्ही भूमिपूजनाला हा प्रकल्प घेणार आणि 2 वर्षाच्या आत हा प्रकल्प आम्हाला पूर्ण करायचा। हा झाला घोडगे सोनवड्याचा विषय। अंजिवडे घाट रस्त्याचं पण मागच्या लोकप्रतिनिधींनी 10 वर्ष यांना खोटं सांगितलं। टीपीआर तयार होतोय, मग ते टोपी घालायचे, कुठल्या तरी डोंगरावर जायचे, फोटो काढायचे, खाली यायचे, काही होत नाही त्याच्याने। टीपीआर हा नंतर तयार होतो। आता आम्ही टीपीआरचं काय केलं, जो रेडी टीपीआर होता, जो राणे साहेबांनी तेव्हा तयार केला होता, त्याचाच आधार घेतला आम्ही, म्हणून आम्हाला नवीन टीपीआरची गरज पडली नाही। टीपीआरच्या नावाखाली 10 वर्ष फुकट गेली, आम्हाला आता 10 वर्ष फुकट घालवायची नाही। ही प्रोसिजर जी आता तुम्हाला घोडगे सोनवडेची जी सांगितली, तीच प्रोसिजर आम्हाला अंजिवडे घाट रस्त्याची करायची। आम्हाला पटवून द्यावं लागतं की सह्याद्रीच्या, हे रेंज म्हणतो सह्याद्री रेंज, या सह्याद्री रेंजमध्ये ऑलरेडी जेवढे घाट रस्ते, नवीन तुम्हाला घाट रस्ता आम्हाला का पाहिजे ते कमिटीला पटवून द्यावं लागतं, सरकारला पटवून द्यावं लागतं। आम्ही ते सगळा प्लॅन तयार केला, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, कुठल्या आधारावर आम्हाला हा घाट रस्ता हवाय हेही झालेलं आहे। तिकडचे आमचे जे आमदार आहेत आणि आता आरोग्यमंत्री आहेत सन्मान्य आबिटकर साहेब, त्यांचाच मतदारसंघ घोडगावला पण लागतो आणि अंजिवड्याला पण त्यांचाच मतदारसंघ लागतो, त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे। त्यांच्या मतदारसंघाचा पण आधार घेऊन आम्हाला हे दोन्ही लवकरात लवकर, घोडगे सोनवडे तर ऑलमोस्ट झालाच आहे, तो विषय आपण आटपलाय। अंजिवडे घाट रस्त्याचा पण तेवढ्याच लवकरात लवकर आम्ही वॉर फुटिंगवर काम चालू करतोय। त्याचंही तुम्हाला आता नागपूर सेशन आता डिसेंबरमध्ये होणार आहे, सगळ्यांशी सविस्तर चर्चा करून तुम्हाला डिसेंबरच्या अधिवेशनानंतर मी तुम्हाला त्याच्यावरती काय नियोजन आम्ही केलंय अंजिवड्याचं हे तुम्हाला मी योग्य सांगू शकतो।